पंचगंगा नदी प्रदूषणाच्या प्रश्नावरून कोल्हापुरात आज जिल्हाधिकारी कार्यालयातच मोठा गोंधळ उडाला। आंदोलक आणि प्रोसेसधारक यांच्यात झालेल्या संयुक्त बैठकीत सांडपाण्याच्या विल्हेवाटीवरून जोरदार खडाजंगी झाली। प्रोसेसधारकांनी सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी शेतीसाठी वापरले जात असल्याचा दावा केला, तर आंदोलकांनी हा दावा फेटाळत हे पाणी नेमकं कुठल्या शेतात सोडतात ते दाखवा अशी आक्रमक मागणी केली। बैठकीत आमदार राहुल आवाडे यांच्या उपस्थितीत दोन्ही बाजूंमध्ये आरोप प्रत्यारोप रंगले। त्यानंतर बैठक संपताच जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर पुन्हा आंदोलक आणि प्रोसेसधारक आमने-सामने आले आणि धक्काबुक्कीचा प्रकार घडला। पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली। दरम्यान जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला काळा ओढा परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून शुक्रवारी सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले। पंचगंगा नदीत थेट सांडपाणी सोडलं जातं का याकडे आता सर्वांचं लक्ष आहे। अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।